कृष्ण जन्माष्टमीसाठी आणि येणाऱ्या गौरी गणपतीसाठी नैवेद्याला लागणाऱ्या करंज्या आज आपण इथे बनवणार आहोत। तर करंज्या आपण बऱ्याच प्रकारच्या बनवतो, त्यातलाच एक प्रकार म्हणजे आज इथे ओल्या नारळाच्या करंज्या आपण बनवणार आहोत। ह्या जरी ओल्या नारळापासून बनवल्या असल्या ना तरीसुद्धा ह्या करंज्या 10 ते 15 दिवस टिकतात, अजिबात खराब होत नाही। आणि इथे बघू शकता अजिबात तेलकट सुद्धा झालेल्या नाही आहेत ह्या करंज्या। आणि ह्याचा क्रिस्प बघा, तुम्हाला ह्याच्या आवाजावरून कळेलच, एकदम क्रिस्पी ह्या करंज्या झाल्या आहेत। तर बरेचदा काय होतं, जेव्हा आपण करंज्या बनवतो ना तेव्हा तर त्या क्रिस्पी राहतात, पण 2-3 दिवसानंतर लगेच त्या मऊ पडून जातात। आणि हा प्रॉब्लेम बऱ्याच जणींसोबत होतं असं। तर त्या का मऊ पडतात ते सुद्धा आज आपण इथे बघणार आहोत, तर त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। चला तर मंडळी, अतिशय पौष्टिक अशा करंज्या बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपण इथे लागणारं पीठ आधी मळून घेणार आहोत। तर मी इथे 1 वाटी मैदा आणि 1 वाटी बारीक रवा जो असतो ना तो घेतलात। तर मैदा जर तुम्हाला नसेल घ्यायचा तर तुम्ही संपूर्ण रवा घेतलात ना तरीसुद्धा चालेल। त्यानंतर आता 2 वाटी साहित्य होतं म्हणून मी त्यामध्ये 2च चमचे एवढं तूप घातलं। त्यानंतर ह्याच्यामध्ये चिमूटभर एवढा खायचा सोडा घातला आणि चवीपुरतं मीठ घातलं। आणि हे बघा, ह्याची अशी पूर्ण तूप आहे ना पिठाला चोळून बघायचं आणि ह्याची अशी मूठ बनायला लागली की समजायचं की आपलं जे मोहन आहे ते आपल्या पिठाला व्यवस्थित बसलं। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना तसंच मळून घ्यायचं आहे। कारण काय होतं, हा रवा जो आहे ना त्यातला तो पाणी पितो आणि शेवटी मग ते पीठ थोडं असं कोरडं होतं। त्यानंतर ह्याला रेस्ट करण्यासाठी आपल्याला अर्धा तास तरी ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेणार आहे। तर इथे मी एक ओला नारळ फोडून घेतला, त्याचे छोटे काप करून त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतला। तुम्ही जर तुमच्याकडे खिसणी वगैरे असेल त्यानेसुद्धा बारीक खिसू शकता। त्यानंतर बघा, आता ह्याच्यामध्ये ओल्या नारळामध्ये खूप जास्त मॉइश्चर असतं ना, त्यामुळे हा खीस आहे ना एकदम मंद आचेवर आपल्याला 5 ते 7 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। आधी सुरुवातीलाच नुसता खीस भाजायचा, तूप वगैरे काही न टाकता, कारण त्यातलं मॉइश्चर सगळं उडून जायला पाहिजे म्हणून। आणि खीस भाजून झाला की मध्यभागी इथे मी चमचाभर तूप घातलं आणि त्यामध्ये थोडेसे काजू आणि मनुके घातले। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घाला, नाही घातले तरीसुद्धा चालेल। त्यानंतर आता काजू टाकून सुद्धा आपल्याला ते परत एकदा थोडंसं भाजून घ्यायचं आहे। आणि भाजून झाल्यावर त्यामध्ये 1 वाटीभर एवढा मी गूळ घातला। गूळ थोडा कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। आणि नंतर आपल्याला इथे गूळ घालून पूर्ण गूळ वितळेपर्यंत हे याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे मिश्रण। आधी खोबरं भाजून नंतर गूळ घातला की मिश्रण कोरडं होत नाही आपलं खूप जास्त आणि चिकटसुद्धा होत नाही। त्यामध्ये फक्त इथे चिमूटभर वेलची पावडर घातली आणि थोडंसं जायफळ खिसून घातलं। गुळामुळे जायफळ घातलं की ते छान त्याचा सुगंधसुद्धा येतो आणि पौष्टिकसुद्धा बनतं। आणि आपलं पीठ तर मुरलेलंच होतं आता। तर पिठाची बघा अशी लाटी बनवून घेतली मी आणि त्याचे छोटे छोटे काप करून घेतले। म्हणजे इथे बघू शकता सगळे ज्या पुऱ्या आहेत ना आपल्या सेम लाटल्या जातात, त्यामुळे हे सगळे समान आकाराचे गोळे आधी आपण बनवून घ्यायचे। त्यानंतर इथे थोडंसं पिठामध्ये बुडवून अशा ह्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या। पुऱ्या थोड्याशा पातळच लाटायच्या खूप। आता बघा, इथे सगळ्या पुऱ्या मी आधी लाटून घेणार आहे। यामुळे काय होतं की आपल्या करंज्या बनवायला सोपं पडतं। आणि पुऱ्या लाटून झाल्या की याच्यावरती एखादा ओला कापड झाकून ठेवायचा, म्हणजे ह्या पुऱ्या जास्त कडक होत नाही। आणि हे सारण सुद्धा बघा आता मस्त थंड झालाय। आता आपण बनवलेल्या पुरीपैकी एक पुरी इथं घ्यायची आहे, असं मध्यभागी हे मिश्रण ठेवायचं आणि एकच्या पूर्ण कडेला असं बोटानी पाणी लावायचं आपल्याला। पाणी लावल्याने काय होते, आपली करंजी छान पॅक होते आणि तेलामध्ये अजिबात फुटणार नाही ती। असं पूर्ण कडेला पाणी लावलं की ह्याची बघा एक बाजू अर्धी बाजू दुमडायची दुसऱ्या बाजूवरती आणि त्याला असं बोटानी प्रेस करायचं, म्हणजे पूर्ण करंजी आपली छान चिपकून जाते, अजिबात ती फुटणार नाही तेलामध्ये। इथे बघा, आता असा आपला जो शंकरपाळ्या कापणीचा जो चम्मच असतो ना हा सगळ्यांकडेच असतो, याला भिंगरी असते अशी शेवटाला। तर ह्या भिंगरीने आहे ना असं मस्त ह्याला गोल गोल शेपमध्ये कट करून घ्यायचं। तर ही झाली आपली एकदम बेसिक करंजी। म्हणजे तुमच्याकडे साचा वगैरे नसेल, काहीच नसेल आणि झटपट आपल्याला करंज्या बनवायच्यात तर तुम्ही या प्रकारे करंज्या नक्की बनवून बघा। त्यानंतर इथे मी तुम्हाला दुसरा प्रकारची करंजी बनवून दाखवणार आहे। इथे मी दुसरी पुरी घेतली आणि त्याच्या मध्यभागी हे बनवलेलं सारण ठेवलं आणि पुरीच्या कडेला पाणी लावून घेतलं आणि तशीच जशी पहिल्यांदा दुमडली होती तशाच पद्धतीने ही पुरीसुद्धा दुसऱ्या बाजूवरती दुमडून घेतली। ह्यालासुद्धा असं बोटाने प्रेस करायचं। त्यानंतर बघा, आता हा फोर्क आहे, फोर्क सगळ्यांच्याच घरी असतो, तर त्याने असे तुम्ही याच्यावरती याचा शेप उमटवून घ्यायचा, म्हणजे करंजीची एक डिझाईन तयार होते। आता ह्या करंज्या आपण साठा न लावता करंज्या बनवल्या आहेत, अशा करंज्यासुद्धा खूप छान बनतात। तर हा झाला एक प्रकार। आणखी एका प्रकारची करंजी तुम्हाला इथे मी बनवून दाखवणार आहे। तर सेम पद्धतीने सारण भरून घेतलं आणि त्याच्या कडा पॅक करून घेतल्या आहेत। त्यानंतर बघा, करंजीला अशा छोट्या छोट्या अशा फोल्ड करत जायच्या। इथे बघू शकता
अशा फोल्ड करत ह्या करंजीला अशी शेवटपर्यंत पॅक करून घ्यायची. याला म्हणतात मुरट घालणे. ही झाली आपली मुरट घालून एक करंजी. तर हा प्रकार मलासुद्धा एवढा परफेक्ट जमत नाही, पण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतात ना, म्हणजे मी आता सारखी अशी बनवत जाणार, म्हणजे मलासुद्धा हा शेप परफेक्ट बनायला सुरू होईल. पण बघा, हा एक सोपा प्रकार आहे करंजी बनवण्याचा. म्हणजे आपल्याकडे जे साचा वगैरे नसेल तर आपण अशा करंज्या बनवू शकतो. त्यानंतर बघा, जर तुमच्याकडे साचा असेल तर अशा पद्धतीने साचा घ्यायचा आणि साच्यावरती ही पुरी ठेवायची, मध्ये सारण भरायचं आणि ह्याच्या कडेला सुद्धा पाणी लावून घ्यायचं. सगळीकडून पाणी लावलं की ह्याच्याबरोबर बघा, आधी पुरीच पलटवून घ्यायची अशी नुसती, डायरेक्ट साचा पॅक करायचं नाही, नाहीतर ती करंजी व्यवस्थित बनणार नाही. त्यानंतर साचा दुसऱ्या बाजूवरती प्रेस करून असं बघा ह्याला दाबून घ्यायचं बोटाने आणि जे एक्स्ट्राचा जे निघालेलं आहे ना पुरीचं, ते आपण हाताने काढून घ्यायचं आणि ते पुढच्या गोळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि ही बघा साच्यामधली ही करंजीसुद्धा तयार आहेत. बघू शकता खूप छान पद्धतीने सगळ्या करंज्या बनवून तयार आहे. तुम्हाला जो शेप आवडला असेल त्या शेपने तुम्ही ह्या करंज्या नक्की बनवून बघा. आता तळताना काय करायचं आहे आपल्याला, तर म्हणजे जास्तीत जास्त वेळ कडक राहायला पाहिजे, म्हणजे क्रिस्पी राहायला पाहिजे. त्यासाठी तळताना ही काळजी घ्यायची की तेल आधी मीडियम गरम करायचं, त्यानंतर गॅस शेवटपर्यंत आपल्याला लो करून ठेवायचा. गॅस अजिबात मध्ये वाढवायचा नाही आणि ह्या लो पॉवरवरती ह्या सगळ्या करंज्या गुलाबी रंगाच्या होईस्तोवर तळून घ्यायच्या. इथे बघू शकता खूप जास्त ब्राऊन करायच्या नाही, गुलाबी रंगाच्या व्हायच्या, कारण तेलातून काढल्यानंतर सुद्धा ह्याचा कलर थोडासा डार्क होतो. आणि तळून काढल्यावर ह्याला बघा असं मोकळंच ठेवायचं, एकावरती एक करंज्या ठेवायच्या नाही. एकावरती एक ठेवल्या की तुमच्या करंज्या मऊ पडणार. त्यानंतर बघा डब्यामध्ये भरताना काय काळजी घ्यायची की ह्या करंज्या आहे ना बाहेरच अर्धा ते पाऊण तास आधी थंड होऊ द्यायच्या. जरी वरून थंड झालेल्या दिसल्या तरी आतून ह्याच्यातलं सारण लवकर थंड होत नाही आणि ते गरमच राहतं आणि आपल्याला वरून वाटतं की करंज्या थंड झाल्या, आपण तशाच भरतो डब्यामध्ये, तर आतून जी वाफ तयार होते त्यामुळे ह्या करंज्या मऊ पडतात. त्यामुळे आधी करंज्या पूर्ण थंड होऊ द्यायच्या आणि नंतरच भरायला घ्यायच्या. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा आणि शेअरसुद्धा करा.